इंदिरा गांधींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बँकांचं राष्ट्रीयीकरण, आणीबाणी लादणे हे त्यातील काही प्रमुख निर्णय. असाच एक मोठा निर्णय म्हणजे संस्थानिकांना सरकारकडून दिलं जाणारं वेतन बंद करणं, ज्यामुळे सरकारचे जवळपास 4,000 कोटी रुपये वाचले होते. आजच्या हिशोबात मोजाल तर जवळपास 60 ते 70 हजार कोटी रुपये. स्वातंत्र्यानंतर अनेक संस्थानिकांनी भारतात विलीन होण्याच्या बदल्यात काही विशेष भत्ते आणि विशेष अधिकार मिळवण्याची मागणी केली होती. हे अधिकार आणि भत्ते प्रिव्हिपर्स म्हणून ओळखले जात होते. 1971 मध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारने राज्यघटनेत 26वी घटना दुरुस्ती करून प्रिव्हिपर्स आणि संस्थानिकांचे सर्व विशेष हक्क संपुष्टात आणले. त्यामुळे तत्कालीन संस्थानिकांना दिले जाणारे वेतन आणि इतर भत्ते बंद झाले. त्या काळी सुमारे 4,000 कोटी या वेतन व भत्त्यासाठी खर्च होत असत. संस्थानिकांचे वेतन रद्द केल्यामुळे हा सगळा पैसा सार्वजनिक उपक्रमांच्या विकासासाठी उपलब्ध झाला. त्यांच्या या निर्णयाला विरोधकांबरोबरच स्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनीही विरोध दर्शवला. त्यांच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तरीही संस्थानिकांचे पगार रद्द झालेच. इंदिरा गांधी यांनी आपला निर्णय बदलला नव्हता. मंडळी, देशासाठी त्यावेळेस हा निर्णय घेणं इंदिरा गांधी यांना महत्वाचं वाटलं होतं. त्यांचं सरकार गरिबी हटाव सारख्या घोषणा देऊन सत्तेत आलं होतं आणि गरिबांच्या कल्याणासाठी निधी उपलब्ध होणं हे त्यांच्यासाठी इतर कोणत्याही घटकापेक्षा जास्त महत्वाचं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, सत्यस्थितीत आपल्या देशामध्ये सर्व प्रकारच्या माजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी किती तरतूद करण्यात आली आहे? नाही. तर चला, आज आपण थोडी याची माहिती घेऊया. पेन्शन म्हणजे काय? पेन्शन म्हणजे निवृत्तीनंतर मिळणारी नियमित आर्थिक मदत, जी व्यक्तीच्या कामाच्या काळातील योगदानावर आधारित असते. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता प्रदान करणे, तसेच व्यक्तीला वृद्धावस्थेत स्थिर आणि सुरक्षित जीवनशैली देणे, असा पेन्शन देण्यामागचा उद्देश आहे. पेन्शनची संकल्पना आणि प्रथा याचा इतिहास खूप जुना आहे. जगातील पहिल्या आधुनिक पेन्शन योजनेची सुरुवात 1889 मध्ये जर्मनीमध्ये झाली. ओटो वॉन बिस्मार्क यांनी जर्मनीमधील वृद्ध आणि अपंग म्हणजे थोड्याशा निराधार लोकांसाठी निवृत्ती वेतन योजना सुरू केली. आपल्या देशामध्ये जेव्हा इंग्रजांनी सत्ता काबीज केली, त्यावेळेस त्यांचं कामकाज चालवायला त्यांना कारकून कामगार हवे होते. कृषी प्रधान अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतातले नागरिक इंग्रजांकडे चाकरी करायला सहसा तयार होत नव्हते. त्यामुळे त्यावेळेसच्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी भारतीयांना चांगल्या प्रकाराचे तसेच वेगवेगळे आर्थिक फायदे देण्याचे आमिष दाखवले, ज्यामुळे काही लोकांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली. 1881 मध्ये नागरी आस्थापनांसाठी असलेल्या रॉयल कमिशनने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना सुरू करण्याची शिफारस केली. ब्रिटिश राजवटीत भारतात कामगारांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्याची सुरुवात झाली. अशा या पेन्शनसाठी सध्या एका वर्षाला आपण खर्च करतोय कोट्यावधी नव्हे, अब्जावधी रुपये. अर्थविषयक नामांकित अशा वर्तमानपत्रातील एका बातमीनुसार भारतामध्ये 2025-2026 ह्या आर्थिक वर्षात सर्व निवृत्त सरकारी कामगारांच्या पेन्शनसाठी जवळपास 10 ट्रिलियन म्हणजेच 10 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. 2025-26 या वर्षासाठी केंद्र सरकारने 90,000 कोटी रुपयांची तरतूद पेन्शन व तत्सम बाबींसाठी केली आहे. 1990 मध्ये हीच तरतूद होती 3,272 कोटी रुपये. 2010 मध्ये हाच खर्च होता जवळपास 18,000 कोटी रुपये. म्हणजे फक्त 15 वर्षात पेन्शनवर होणारा खर्च जवळपास 5 पट झाला आहे आणि 1990 ची तुलना केल्यास 30 पट. आणि हो, यामध्ये रेल्वे व संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन गृहीत धरलेली नाही बरं का. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी 2023-24 मध्ये 66,000 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. भारत सरकारच्या 2025-26 अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद म्हणजे 13.45%
किंवा 6,81,210 कोटी एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद संरक्षण मंत्रालयासाठी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 1,60,795 कोटी म्हणजेच 23.60% एवढी रक्कम संरक्षण विभागाच्या निवृत्त सैनिकांच्या पेन्शनसाठी देण्यात आलेली आहे. त्याचवेळी भारतासाठी संरक्षण विषयक संशोधन करणाऱ्या DRDO साठी केवळ 26,800 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातही रिसर्च आणि डेव्हलपमेंट साठीची तरतूद आहे केवळ 14,923 कोटी एवढीच. केंद्रीय सरकारी कामगारांच्या व्यतिरिक्त राज्य सरकार देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देते. त्यासाठी सुद्धा राज्य सरकारांना त्यांच्या उत्पन्नातून मोठी तरतूद करावी लागते. महाराष्ट्र राज्य सरकारने पेन्शनसाठी 2025-26 मध्ये 75,137 कोटी एवढी तरतूद केलेली आहे. तसेच उत्तर प्रदेश राज्यात 2024-25 मध्ये 86,488 कोटी एवढा खर्च केवळ पेन्शनसाठी केला आहे. 2024च्या आकडेवारीनुसार बिहार राज्य सरकारला त्यांच्या स्वतःच्या करातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 58% रक्कम पेन्शनसाठी खर्च करावी लागली. आसाममध्ये हे प्रमाण 54% आहे, तर सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण आहे 35%. 1980 मध्ये सर्व राज्य सरकार मिळून त्यांच्या कामगारांना पेन्शन देत होते 268 कोटी रुपये, जी त्यावेळेसच्या राज्यांच्या महसुली उत्पन्नाच्या प्रमाणात फक्त 2.1% रक्कम होती. 1990 मध्ये हे प्रमाण होते 5.4%. 2000 वर्षात हे ते प्रमाण होते जवळपास 10%. 2023 मध्ये हा खर्च होता 4,63,437 कोटी रुपये. 2001-2च्या भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात हे मान्य करण्यात आले होते की सरकारवरील पेन्शन दायित्व अस्थिर प्रमाणात पोहोचलेले आहे. दीर्घकाळातील प्रचंड पेन्शन खर्चामुळे अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थिरतेबाबत चिंता निर्माण होते. आरबीआयने 2023 मध्ये स्टेट फायनान्सेस अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 22-23 या शीर्षकाचा एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामध्ये वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्यासाठी एकूण राज्यांच्या बजेट वाटपात घट झाल्याचं नमूद केलं होतं. आरोग्य, गृहनिर्माण, सामान्य जनतेसाठी समाज कल्याण इत्यादी विकासात्मक खर्चाच्या तुलनेत राज्य सरकारे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनमध्ये प्रचंड पैसा खर्च करतात. ज्या देशात धरण बांधणे, रस्ते बांधणे, मेट्रो, रेल्वे नेटवर्क उभारणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे अशा प्रकारची विकास कामे करण्यासाठी विविध शिखर बँकांकडून, जागतिक बँकांकडून कर्ज घेतलं जात आहे. अशा आपल्या देशामध्ये फक्त निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी जर लाखो कोटी रुपये खर्च होत असेल तर ही धोक्याची सूचना आहे बरं का. असं आम्ही नाही तर वेगवेगळे अर्थतज्ञ म्हणत आहेत. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था $10 ट्रिलियन करण्याची स्वप्न बघितली जात असताना आपण आता $10 ट्रिलियन फक्त सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी खर्च करतो, ज्यामधून कोणतेही उत्पादन काम केले जात नाही. आणि दुसरीकडे जपान सारखा छोटा देश भविष्यात भारतामध्ये $10 ट्रिलियन एवढी गुंतवणूक करण्याचं प्लॅनिंग करत आहे. आता संरक्षण विभागाव्यतिरिक्त इतर सर्वच सरकारी विभागात होणारा भ्रष्टाचार हा काही आम्ही शोधलेला विषय नाही. भारतात दररोज शेकडो नव्हे हजारो सरकारी भ्रष्टाचाराची प्रकरणे घडतात. हे भारतातील लहान पोरांना सुद्धा आता माहिती झालेलं आहे. प्रतिभावान कामगार मिळवण्यासाठी आणि त्यांना कायम ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहेच, पण दीर्घकाळ कामावर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता किती आहे हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. नोकरीत असताना आयुष्यभर भ्रष्टाचारात पोहोचलेल्या अशा बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर एवढा मोठा खर्च करणारं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी किती कोटी खर्च करतं? आपल्या देशातील निराधार वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, निराधार विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती यांना आपल्या सरकारकडून किती पेन्शन दिली जाते? महाराष्ट्रात फक्त 1,000 रुपये. देशात अशी सर्वाधिक पेन्शन आंध्र प्रदेशमध्ये फक्त दिली जाते, ती आहे केवळ 3,000 रुपये. आणि ती मिळवण्यासाठी सुद्धा अनेकदा सरकारी कर्मचाऱ्यांचे खिसे गरम करावे लागतात. महाराष्ट्रामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निराधार लोकांची पेन्शन 5,000 रुपये करण्याची मागणी केली होती.
त्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये जनहित याचिका देखील दाखल केली होती. त्यावर महाराष्ट्र सरकारने सध्या राज्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे ही मागणी मान्य करता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर दाखल केलं होतं. प्रधानमंत्री वय वंदन योजना यासारख्या योजनांच्या मदतीने भारत सरकार नागरिकांच्या वृद्धावस्थेतील आर्थिक सुरक्षितता आणि समाजातील आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो उद्देश खरंच पूर्ण होतो का? जिथं आपल्या केंद्रीय अर्थमंत्री यांच्या म्हणण्यानुसार देशामध्ये सामान्य जीवन जगण्यासाठी 70 रुपये पुरेसे आहेत, तिथं एकीकडे सरकारी कर्मचारी महिन्याला लाखोंमध्ये पेन्शन घेतात आणि दुसरीकडे ज्यांना खरी गरज आहे अशा निराधार लोकांना मिळतात केवळ 1000 रुपये. त्यामुळे इंदिराजी, तुम्ही परत या आणि ह्यांची पेन्शन बंद करा, अशी म्हणायची वेळ भारतीयांवर आलेली आहे का? मंडळी, तुम्हीच यावर विचार करा. नक्की कोणाला पेन्शन मिळण्याची आवश्यकता आहे? शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बद्दल बोलल्यानंतर तुम्ही म्हणाल, त्यांनी तर आयुष्यभर नोकरी केली म्हणून त्यांना पेन्शन मिळते. आमदार, खासदार यांना तर फक्त 5 वर्षानंतर लगेच पेन्शन मिळते. त्यावर का नाही बोलत? तर मंडळी, आम्ही ह्या विषयावर पण व्हिडिओ बनवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत आपली काळजी घ्या, वेळेवर टॅक्स भरा, कारण आपल्याला आपला देश विकसित करायचा आहे आणि ह्या लोकांना पगार पेन्शन पण द्यायचा आहे. धन्यवाद.